हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी- परत मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती गप्पा गोष्टी. तर गेल्या वेळेस जी मी व्हिडिओ टाकलेली होती ती बऱ्याचशाच लोकांना फार आवडली होती. तर तसंच एक नवीन काहीतरी गप्पा गोष्टी करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि आजचा आपला विषय म्हणजे एखाद्या सत्य घटनेवर आधारित स्टोरी जी आपल्याला कोणीतरी सांगितलेली असते. तर ती स्टोरी आज आहे हॉरर स्टोरी. हॉरर स्टोरी म्हटल्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असतेच की हॉरर स्टोरी म्हणजे काहीतरी ह्याच्यामध्ये असेल. तर ही स्टोरी आंबा घाटातली आहे. मी बऱ्याच लोकांकडून खूप ऐकलेलं आहे की आंबा घाटामध्ये वेगवेगळे असे हॉरर किस्से होतात. काहीतरी डरावण्या लोक दिसतात. म्हणजे गाडी जशी ज्या स्पीडने असते त्या स्पीडने माणसं त्या गाडीसोबत चालतात. म्हणजे बघा ना, असं आपण जर नॉर्मल चालायला गेलो तर गाडीचा वेग तर आपण करूच शकत नाही ना तसंच माझ्या फ्रेंडसोबत झालेलं आहे. ती आंबा घाटातून तिच्या फॅमिलीसोबत जात होती आणि फॅमिलीसोबत जाताना तिची बहीण जे खूप अशी घाबरटच होती मेन म्हणजे. पण तिला खूप भीती वाटायची कारण तिने त्या स्टोऱ्या आंबा घाटातल्या ऐकलेल्या होत्या. आणि माझ्या फ्रेंड्सला ह्यातला काही कल्पना पण नव्हती. तर तिला असं ना वाटत होतं, की गाडी जशी चालतीये, तशी तिच्या गाडीच्या बाजूला एक व्यक्ती चालतोय. तर तिने तिचे जे मिस्टर होते त्यांना सांगितलं, की "हा माणूस बघा आपल्या गाडीसोबत चालतोय. तर तुम्ही गाडी थांबवा आणि त्याला विचारा." तेव्हा त्यांच्या मिस्टरांना समजून आलं, की काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण त्यांनी पण ह्या गोष्टी ऐकलेल्या. कारण त्यांना तर माहितीच असणार कारण ते स्वतः त्यांची गाडी आहे, अप-डाऊन सारखे करत असतात. त्यांच्यासोबत असे किस्से घडलेले होते. पण माझ्या फ्रेंड्ससोबत पहिल्यांदाच असं घडलं होतं. तर तिला काही समजेना, की हे गाडीमध्ये कोणीच काही बोलत नव्हतं. एकदम शांतता वातावरण ठेवलं होतं. म्हणजे ती सगळ्यांना विचारत होती, की हे कसं पॉसिबल आहे? की आपल्या गाडीच्या ज्या स्पीड आहे त्या स्पीडनुसार एखादी व्यक्ती पळणं. मग थोड्या वेळानंतर ना म्हणतात ना एक वेस असते. त्या वेशीच्या जवळ आल्यानंतर तो माणूस दिसायचा त्यांना बंद झाला. आणि तो प्रकार जसा झाला तरी ती मिस्टरांना खूप विचारत होती, की "तुम्ही मला असं उत्तर का देत नाही? मी तुम्हाला प्रश्न विचारतेय." मग त्यांनी सगळ्यांनीच मोकळा म्हणतात ना श्वास घेतला आणि तिला समजावून सांगितलं, की ह्या घाटामध्ये अशी गोष्ट घडते. ही गोष्ट त्यांनी पण अनुभवली होती अगोदर, पण ऐकून पण होते. पण त्यांच्यासोबतच असं काही होईल अशी कल्पना त्यांना जराही नव्हती. आणि माझ्या जेव्हा फ्रेंड्सला हे समजलं, की असं तिच्यासोबत घडलंय, तर ती अक्षरशः तिला असं अंगावर काटा आला बघा ऐकूनच. खूप छान म्हणजे हा प्रसंग तिने जेव्हा मला सांगितला, त्यानंतर आम्ही पण 2 मिनिटं शॉक होतो. म्हणजे असा जो हॉरर सीन झालेला आहे, असाही तुमच्या आयुष्यात कधी घडला आहे का? जर घडला असेल तर प्लीज शेअर करा आपल्या ह्या गप्पा गोष्टी चॅनलवरती. ज्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या टॉपिक विषयी गप्पा मारत असतो, बोलत असतो. कुठला नवीन टॉपिक पण ट्रू स्टोरीवरती, सत्य घटना आधारित ह्या आपल्या चॅनलवरती. कॉमेडी असेल, कोणताही असेल, जर तुम्हाला वाटत असेल ती स्टोरी तुम्हाला मला सांगावीशी वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये आणि माझ्या बिझनेस ईमेलवरती तुम्ही सांगू शकता. ती स्टोरी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांसमोर सांगत जाईन. तसा मला अनुभव येतो प्रत्येक स्टोरीमधून वेगळं काहीतरी शिकण्याचं, ऐकण्याचा जो आनंद असतो ना, आहा! भारी. म्हणजे हॉरर स्टोरी तर मला फार लहानपणापासूनच आवडतात आणि मी माझ्या पण लहानपणीच्या किंवा हॉरर स्टोरी किंवा माझ्या पण जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथून पुढच्या ज्या व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला जर माझं टाकलेल्या व्हिडिओ नीट आवडत असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. थँक यू. बाय.